तर मॅडम हे ज्या बाजूला वस्तू आहेत हे नेमकं काय काय आहे आणि त्याचा ग्राहकांना काय फायदा? आता आपण हे जे ठेवलेलं आहे खरं तर जसं आता आपण जे उद्योजक आहे त्यांच्याकडून ऐकलं की कृषी विज्ञान केंद्र वेगवेगळे प्रशिक्षण घेऊन लोकांना ट्रेनिंग देऊन त्याच्यात उद्योजक करण्याचा प्रयत्न करत असतं. तर त्यातल्याच काही आपण उद्योजकांचा म्हणजे जसं मेघना मसाले असतील किंवा ज्ञानेश विष्णुकुटे ज्यांचा जांभूळाचा ज्यूस आहे, दत्ता येवले आहेत की ज्यांचे टोमॅटो प्रोसेसिंग आपल्या एरिया टोमॅटो खूप आहे, नाईक आहेत रश्मी मसाले म्हणून रश्मी रेडी मिक्सेस आहे त्यांचं, सीमा डोंगरे आहेत वेगवेगळे रेडी मिक्सेस. तर आपण काय केलं की ह्या वर्षी जे काही सिलेक्टिव्ह उद्योजकांचं एक बास्केट बनवून ठेवलं आहे की जे आज एक्झिबिशनला म्हणजे आजपासून 4 दिवस येतील. तर बऱ्याचशा कंपन्या असतील किंवा बरेचसे लोक आहेत ते काय करत असतात की दिवाळी असेल, नवीन वर्ष असेल तर वेगवेगळे बास्केट गिफ्ट म्हणून बऱ्याचदा कंपन्यांच्या मार्फत दिले जातात. तर आम्ही एक संकल्पना रुजू पाहतोय की नेहमी आपण बदाम असतील किंवा हे तर इथून पुढे कंपन्यांनी असंही विचार करावा की जेणेकरून आपले जे पारंपरिक पदार्थ असतील किंवा आपले जे ग्रामीण भागातील उद्योजक आहेत त्यांचं असं काहीतरी बास्केट म्हणजे एखाद्याला ऑर्डर भेटली तर त्याला नक्कीच त्याचा खूप चांगला मार्केटिंगसाठी असेल किंवा एक चांगला फायदा होऊ शकतो. म्हणून प्राथमिक स्वरूपात काही आपण असे बास्केट की जे पुढचे पाहून असं त्यांना ऑर्डर पण देऊ शकतात की आम्हाला बाबा नवीन वर्षासाठी वाटण्यासाठी बास्केट पाहिजे किंवा दिवाळीचे बास्केट पाहिजे, अशा वेगवेगळ्या ह्या थीमवर आपण हे सगळे त्यांचे डिस्प्ले केलेले आहेत की जे आपले उद्योजक आहेत. निश्चितच हा उपक्रम अतिशय चांगला आहे. मॅडम तुम्ही काय सांगाल, तुम्हाला सुद्धा पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे? पुरस्कार सन्मानित केलं तर त्या अगोदर माझी ओळख म्हणजे मी मनीषा गणेश काळे, मुक्काम पोस्ट गोळेगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. मी गेली 8 वर्ष सेंद्रिय शेतीमध्ये काम करते. सेंद्रिय शेतीमध्ये काम करत असताना काय काय पिकवतं? कारली, दुधी, घोसाळी, काकडी, वेलीवरची पिके, दोडका, परत मेथीची भाजी, कोथिंबीर. आता सध्या केळीवरती प्रयोग चाललाय सेंद्रिय म्हणून. तर मी सह्याद्री फार्म नाशिक या ठिकाणी ट्रेनिंग घेऊन केळीचा प्रयोग केला. तो मी यशस्वी झाले. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे केळीचं टनेज मला मिळालं, चांगल्या प्रकारे बाजारभावही मिळाला. तर मला असं सांगायचं आहे, मी ज्यावेळी सेंद्रिय शेती करत असताना घरच्या घरी मी सेंद्रिय खत औषधं बनवते. जसं की हाडांपासून कॅल्शियम, माशांच्या वेस्टेजपासून फिश ऑइल, निंबोळी पेंटपासून निमकरंजापासून निम ऑइल तयार करते. अशा प्रकारे मी सगळे औषधं तयार करते. आणि मी जो भाजीपाला माझ्या शेतात पिकवते होतं किसान कनेक्ट, बीज बास्केट, शतायुषी आणि ॲमेझॉनला मी पुरवते तो भाजीपाला आणि चांगल्या प्रकारे मला त्याचं हे पैसे मिळतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ज्या महिला बचत गटांना मार्गदर्शन करते तर तो विषय आहे सेंद्रिय शेती काळाची गरज, विषमुक्त शेती, कमी खर्चाची शेती म्हणजे सेंद्रिय शेती आणि शाश्वत शेती म्हणजे सेंद्रिय शेती. तर मी बचत गटांना ज्यावेळी मार्गदर्शन करते त्यावेळी महिलांना एकच सांगते की स्वतःपुरती सेंद्रिय शेती करा, सेंद्रिय पिकवा, सेंद्रिय भाजीपाला खा आणि कॅन्सरमुक्त व्हा. हा एक जाता जाता मी संदेश महिलांना देते. निश्चित सध्या कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे. शेतामध्ये आपण जी पिकं घेतो त्याच्यावर महागडी औषधं फवारली जातात आणि कॅन्सरचं प्रमाण वाढतं. नैसर्गिक शेतीचा फायदा कशा प्रकारे होतो या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अशा प्रकारे चांगला फायदा होतोय. आता आपण पाठीमागं पाहतोय अनेक प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत. या स्टॉलमध्ये शेतकऱ्यांसाठी उपयुक्त निश्चित फायदा होणार आहे. आपण काही साखर कारखान्यांचे सुद्धा स्टॉल लागलेले आहेत. इथं आपण पाहतोय गर्दीसुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे. इथे विविध प्रकारची माहिती मिळली जाते. जिल्हा बँकेने सुद्धा त्यांचा इथं स्टॉल लावलेला आहे. जिल्हा बँकेच्या माध्यमातून ज्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचा ग्राहकांना, खातेदारांना फायदा होऊ शकतो. बाजूला इथे भीमाशंकर कारखान्याचा स्टॉल आहे. या ठिकाणी 100 अंजीरबत्तीची रोपं आहेत, 265ची रोपं आहेत. त्याचबरोबर ॲसिडोबॅक्टर प्रति लिटर त्याची किंमत काय आहे त्याबाबतची माहिती आहे. आपण जरा संबंधित स्टाफकडनं जाणून घेऊया. सर, काय तुम्ही सांगाल या ठिकाणचा स्टॉल लावलाय, या ठिकाणी जे शेतकरी येणार आहेत या स्टॉलचा त्यांना नेमका फायदा काय? शेतकऱ्यांना आपण जे कारखान्यामार्फत काही ऊस विकास योजना राबवतो त्यांची माहिती व्हावी. कारखान्याचा त्यातल्या त्याच आलेल्या 3-4 तालुक्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांना परिचय व्हावा या दृष्टीने आम्ही हा स्टॉल इथे लावलेला आहे. भीमाशंकरचं एकरी उत्पादन किती आहे सरासरी? आपलं हेक्टर एक उत्पादन आता 141 टन. एकरी हेक्टरी सांगतो मी एकरी विचारतो. तर साधारणतः 60 टनाच्या पुढेच आहे.
खोडवा व्यवस्थापन कसं करता? खोडवा व्यवस्थापनामध्ये आपण कारखाना आता खोडव्याची चांगली योजना राबवतोय. त्यामध्ये कारखाना ऊस तुटलेल्या ज्या शेतकऱ्यांना खोडवाचं पाचट ठेवायचं आहे त्या पाचटाची कुट्टी 100% अनुदानावर कारखाना करून देतोय. त्याच्यानंतर जे ही जीवाणू खतं आहेत ॲसिटोबॅक्टर, ॲझोटोबॅक्टर आणि DC हे दर एकरी 50% अनुदान आपण खोडव्याच्या शेतकऱ्यांना देतोय. त्याचबरोबर पुढच्या वर्षी जो गाळपाला येणारा जो खोडवा आहे त्याला 100 रुपये प्रति टनाला जास्त भाव देण्याचं धोरण आहे. ऊसाचं एकरी उत्पादन वाढावं म्हणून कारखान्याच्या माध्यमातून कशा प्रकारे उपाययोजना केली जाते? कारखाना आपला दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ लक्ष्य 2020 ही एकदम महत्वाकांक्षी योजना या दृष्टीने 2020 पासून राबवतोय. ती योजना राबवल्यामुळे जी कारखान्याची आपली हेक्टरीची सरासरी होती ऊसाची ती 86 टन प्रति हेक्टर होती, ती 129 टन प्रति हेक्टर पर्यंत आपण ती मिळवलेली आहे. त्या दृष्टीने आपण कारखान्यामार्फत माती परीक्षण, त्याच्यानंतर हिरवळीची खतं, रासायनिक खतं, त्याच्यानंतर जैविक खतामध्ये ॲसिटोबॅक्टर, ॲझोटोबॅक्टर, DC ही कारखान्याने उत्पादन केलेली जैविक खतं ही शेतकऱ्यांना आपण देतो. त्याच्यानंतर ठिबक सिंचनाची एक चांगली योजना कारखाना राबवतो. त्यामध्ये कारखाना बँकेमार्फत 60,000 रुपये एकरी अर्थसहाय्य शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतो. आणि ह्या सगळ्या ज्या योजना आहेत या योजनांना कारखाना कुठल्याही प्रकारचं व्याज लावत नाही. याचा कारखान्याचं बजेट साधारणतः 20 कोटी प्रतिवर्षासाठी साधारणतः या पद्धतीने राबवतो. आडसाली ऊसाची आपण लागवड करतो. आडसाली लागवड केलेल्या ऊसाची तोडणी उशिरा होते. आता सरासरी सगळ्यात ऊसाची तोडणी उशिरा होते. लोकांनी आडसाली ऊसाची लागवड का करावी आणि कुठल्या वाहनांची लागवड करावी? आता आडसाली ऊस लागवडीसाठी कोश 80-032, कोयम 0265 यासारखे महत्त्वाच्या या 2 व्हरायटीची विद्यापीठाने शिफारस केलेली आहे. परंतु आडसाली लागवडीचा हंगाम हा साधारणतः आपला कारखाना 1 जुलैपासून त्याच्या नोंदी घेतो. परंतु शेतकरी आडसाली ऊसाची लागवड हे एकदम सगळेच करतात. सगळ्याच एकदम 1000 लोकांनी जर एका वेळेस ऊस लावला तर नियोजन कोलमडतं. त्याच्यामुळे ऊस तोडणीचं नियोजन पुढे लांबलं जातं. त्यासाठी शेतकऱ्यांनी साधारणतः ठरवून दिल्याप्रमाणे 15% पर्यंत ही आडसालीमध्ये लागवड केली पाहिजे. त्याच्यानंतर पूर्व हंगामी लागवड केली पाहिजे. त्याच्यानंतर काही लागवड हंगामीला आपण कुठली शिफारस करतो? पूर्व हंगामीमध्ये आपण 86-032 आहे. त्याच्यानंतर ही कोवियस आहे 18-121 ही एक व्हरायटी आहे. त्याच्यानंतर लवकर तयार होणारी ही एक आहे पहा PDN 15-012. पूर्व हंगामीचा कालावधी किती? पूर्व हंगामीचा कालावधी साधारणतः 14 ते 15 महिन्याचा आहे. कुठल्या महिन्यापासून पूर्व हंगामी लागवड सुरू होते? पूर्व हंगामी लागवड सप्टेंबर पासून चालू होते. आता मला एक सांगा, शेतकरी सध्या ऊस लागवड करताना रोपांकडे जास्त वळलेला आहे. लोकांनी रोपांची लागवड करावी का ऊसाचे तुकडे करून लागवड करावी? कुठली शेतकऱ्यांसाठी फायद्याची? ऊस लागवडीमध्ये रोपांच्या लागवडीमध्ये हे जे उगवणीचं प्रमाण आहे हे आपल्याला 100% प्रमाण मिळू शकतं. कांडे लागवडीमध्ये हे जे ऊस उगवणीचं प्रमाण आहे ते साधारणतः 70 ते 80% पर्यंत असतं. परंतु ऊस लागवड ही जर रोपांनी केली तर त्याचा 1 महिना आपण आधीची नोंद घेतो. त्याच्यामुळे तो फायदा शेतकऱ्यांना मिळतो. काही जर आधी पूर्वीची पिकं असतील, जमीन तयार करायला जर वेळ लागणार असेल तर नक्की रोपांची लागवड ही फायदेशीर राहते. खोडवा व्यवस्थापन कसं करता? खोडवा व्यवस्थापनामध्ये आता कारखान्याने जी खोडव्याची एक चांगली योजना राबवली त्याच्यामध्ये ऊस तुटल्यानंतर जे पाचट असतं खोडव्याचं पाचट तर ते पाचट कोटी करून देण्यासाठी कारखाना 100% अनुदान देतो. ही पहिला एक मुद्दा झाला. दुसऱ्या मुद्द्यामध्ये ही जी जीवाणू खतं ॲसिटोबॅक्टर, ॲझोफॉस्फो आणि DC हे 50% अनुदान आपण शेतकऱ्यांना देतो. आणि तिसरा एक महत्त्वाचा भाग आहे की हा योजनेमधला जो खोडव्याचा ऊस गाळप हंगाम 25-26 साठी जर गाळपास आला तर त्याला 100 रुपये प्रति टन जास्त भाव म्हणजे एक अनुदान म्हणून कारखान्याने जाहीर केलेलं आहे. ऊस तोडणी करताना अनेकदा ऊसाला पाचट अधिक प्रमाणामध्ये राहतं, त्याचा रिकव्हरीवर काय परिणाम होतो का? रिकव्हरीवर नक्की त्याचा परिणाम होतोच. त्या दृष्टीने आपण ऊस तोडणी मजूर जे आहेत त्यांना पाचट चांगलं साळून ऊस गाळपाला देण्याची सूचना करत असतो. शेतकरी बांधवांना भीमाशंकर कारखान्याच्या माध्यमातून काय आवाहन कराल की जेणेकरून त्याचा कारखान्याला फायदा होईल? आता शेतकऱ्यांसाठी कारखान्याने खूप अशी चांगली ही योजना आणलेली आहे. तर या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घेतला पाहिजे. आणि कारखाना अगदी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत बियाणं पुरवतो. सगळा स्टाफ जो आहे ही माहिती सगळं तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पुरवतो. तर त्यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा त्याच ऋतूने अनुकूल राहून याची सगळी माहिती घेतली पाहिजे, याचा लाभ घेतला पाहिजे. यंदाच्या वर्षी क्रशिंग किती झाले? आतापर्यंत 4 लाख क्रशिंग पार केलेलं आहे कारखाना. साखर उतारा 11 साधारणतः 40 पर्यंत आहे. साखरपोतेचा आकडा आता माझ्याकडे नाही. यंदा क्रशिंग किती करणार? क्रशिंग साधारणतः 12 लाखापर्यंत होऊ शकतो.
राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्थापन केलेला भीमाशंकर सहकारी साखर कारखाना अतिशय पारदर्शकपणे कारभार करून केन डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळ्या प्रकारचं नियोजन करून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केलं जातं आणि म्हणूनच पुणे जिल्ह्यामध्ये नव्हे संपूर्ण भारतामध्ये आदर्श कारखाना कुठला असेल तो भीमाशंकर सहकारी साखर कारखाना. शेतकरी बांधवांनो, तुमच्या काही वेगवेगळ्या समस्या असतील, ऊसाची तोडणी वेळेवर होत नसेल, ऊसांची रोपं चांगली मिळत नसतील किंवा लागवडीला ऊस चांगला मिळत नसेल तर तुम्ही कारखान्यावर जाऊ शकता, अध्यक्ष संचालक मंडळांना भेटू शकता. भीमाशंकर कारखान्याचा कारभार निश्चितपणे पारदर्शक राहिलेला आहे. बाजूला इतरही कारखान्यांनी स्टॉल लावलेले आहेत, त्यांचंही कशा प्रकारचं नियोजन आहे आपण तेही समजून घेणार आहोत. शेवटी शेतकऱ्यांसाठी हे सगळं केलं जात असतं, शेतकऱ्यांच्या हितासाठी हे सगळे उपक्रम राबवले जातात. बाजूला या विघ्नर सहकारी साखर कारखान्याने देखील स्टॉल लावलेला आहे. विघ्नर कारखान्याचं नेमकं इथं कसं नियोजन असणार आहे, काय काय लोकांना इथं उपलब्धता होणार आहे. आपल्यासोबत कारखान्याचे शेतकरी अधिकारी पाटील सर आहेत. पाटील सर, तुमचं प्रथमतः अभिनंदन. या ठिकाणी तुम्ही स्टॉल लावला आहे, ह्या स्टॉलचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. नेमका शेतकऱ्यांना काय फायदा होणार? शेतकऱ्यांना उत्पादन वाढीच्या दृष्टीनं ज्या ज्या काही अडीअडचणी येतात त्या दृष्टीनं ऊस विकास विभागाअंतर्गत आम्ही हा स्टॉलची मांडणी केलेली आहे. माझं जुन्नर तालुक्यातल्या सर्व समस्त शेतकरी सभासद या सगळ्यांना सांगणं आहे की स्टॉलला व्हिजिट करून ऊस उत्पादन वाढीसाठी लागणारा मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. शेतकऱ्यांनी टिपराची लागवड करावी की रोपांची लागवड करावी, कुठली फायद्याची? नाही, टिपराची लागवडीचा हंगाम वेगळा, रोपाच्या लागवडीचा हंगाम वेगळा. हंगामावर ठरणार आहे की टिपरं लावायचं की काय. सध्या कुठला हंगाम आहे? सध्या आता सुरूच हंगाम चालू झाला आणि त्याच्यासाठी आता टिपराचीच लागवड योग्य राहील. का बरं? तर का नेमकं त्याचं कारण काय? जर्मिनेशन चांगलं मिळतं. विघ्नर कारखान्याचं आतापर्यंत क्रशिंग किती झालंय? साधारण 2,25,000 झालेलं आहे. साखर होता. साखर उतारा साधारण 11:30च्या आसपास आहे. तर या ठिकाणी तुम्ही जो स्टॉल लावलेला आहे, या स्टॉलवर काय काय ठेवलेलं आहे आणि ते शेतकऱ्यांसाठी नेमकं काय फायद्याचं आहे? शेतकऱ्यांना निरोगी असणारी बेने, त्यापासून बेण्याला उपयोगी पडणारं जैविक खतांचा मात्रा ज्या ज्या उपयोगी आहेत त्या सगळ्या मात्रा ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर साखर कारखान्यात उत्पादन होणारी साखर आणि कारखान्याचे जे बाकीचे बाह्य दुवे आहेत जे ऊस विकास विभागाअंतर्गत ते सर्व या स्टॉलमध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत. विघ्नर कारखान्याचे संस्थापक माजी खासदार स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर यांनी विघ्नर कारखाना उभा केला, शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक केली. सध्या विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आहेत, त्यांचा सुद्धा कारभार अतिशय पारदर्शकपणे सुरू आहे. विघ्नर कारखाना नेहमीच शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो. ऊसाचं एकरी उत्पादन कशा प्रकारे वाढेल याबाबतचं सुद्धा मार्गदर्शन विघ्नर कारखान्याच्या माध्यमातून मिळत असतं. शेतकऱ्यांच्या पोटपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम विघ्नर कारखाना नेहमीच करत असतो. विघ्नर असेल, भीमाशंकर कारखाना असेल, हे दोन्ही कारखाने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं ठरलेलं आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव.